नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळपासूनचा ब्लॉग बनवला नव्हता कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि मी इथे निघाली आहे अन्वीला स्कूलमध्ये आणायला. तर अर्णवला ताई आणायचं काम करते आणि अन्वीला आणायचं माझं काम असतं. तर छत्री ओपन नाही केली ह्याचा अर्थ पाऊस नाही आहे इथे ना. आता पेरू आणि ना आंबे खूप आलेले. ही नर्सरीची मुलं आहेत आणि आता नर्सरीचं टाईम आहे आणि ज्युनियर के जी सुटणार. तर इथे अन्वीला मी आता घ्यायला आतमध्ये जाते. बरोबर 2 वाजता ती सुटते. इथे पॅरेंट्सही आलेले आहेत सगळे. आता ही मुलं ना असे रोवाईच येतात बघा, हे बघा असे. आणि बाहेर आलो ना की मी लगेच ऑटो पकडते, जास्त वेळ लावत नाही कारण दुपारचा टायमिंग आहे 2चा. त्या पिरियडमध्ये ऑटो मिळाली तर लक बाय चान्स असतो आणि आता तर काय त्यात पावसाळा आहे. एक ऑटोवाले नेमके भेटले आणि पटकन आम्ही निघालो घरी जायला कारण जर ऑटो नाही मिळाली ना तर 3 वाजतात घरी जायला. त्याच्यानंतर जेवण वगैरे होतं म्हणून. तर इथे अन्वी शाळेतल्या गप्पा चालू होत्या तिच्या आणि हे घरी आल्यानंतर ना तिला मी बसवलं टी व्ही बघायला. खाऊन वगैरे झाल्यानंतर आधी काय केलं माहिती आहे, मी कपडे वाळत घातलेले आहेत कारण कपडे वाळत घालण्यातच खूप वेळ जातो आणि काढघाल करण्यातच खूप वेळ जातो. ते इथे ना अन्वी डान्स करत आहे. प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे असं तिला ना खूप डान्स करायची आवड आहे. तेव्हा हे बघा अशी लाल लाल कलरची बांगडीचं तर आज आहे बुधवार आणि मुलांना ना सुकी मच्छी जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मुलांसाठी मी अंडं करायचं ठरवलं. तर अंड्याचं पोळं, अंड्याची बुर्जी असे वेगवेगळे पद्धत असते. तर मी यावेळेस काय केलं माहिती आहे, 6 अंडी आणली, मस्त बॉईल केलेली आहेत आणि ना जास्त असा कांदा टाकला, मिरची मसाला टाकलेला आहे, जास्त काय टाकलेलं नाही. आणि अंडं बॉईल करून त्याचे पीस करून टाकलेत, मसाला हळद टाकलेला आहे. मुलांना एवढं आवडलं ना, ह्याच्या आधीही केलेलं, ते आवडीनेच खाल्लेलं. आणि चपात्या, जवळा, सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तेच चाललं आहे. आणि हे अंड्याचं म्हणजे काय बोलायचं माहिती नाही, पण अंड्याची मी भाजी बोलते. तर कांदा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत मी असं छान फ्राय केलेलं आहे. ते जास्त काही टाकलेलं नाही आहे. आता लाल मसाला टाकून घेणार आहे, हळद टाकून घेणार, थोडासा गरम मसाला टाकणार आणि आता ना अंडा मसाला पण मिळतो मार्केटमध्ये, तो थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि आपले जे अंडे कट केलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं की झालं अंड्याची भाजी तयार. एक नंबर झालेली. मुलांनी ना चाटून पुसून खाल्लेली आहे. थोडीशी वेगळी पद्धत बनवून बघितली. जास्त काही मटेरियल लागलं नाही, जे घरात साहित्य असतील ना तेच टाकलेलं आहे. थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं का तर लागायला नको म्हणून. तर चला ही व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे डेली ब्लॉग तुम्हाला आधी येतील. बाय, टेक केअर, काळजी घ्या.